साधु संन्यास योगम मुखेश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम अवतार धरिला जगिता पितिरी गुरु सेवा साधन गोधात टीकरी मुमुक्षु जन उद्धरी धरो निकरी नित्य नमितो सद्गुरु श्री राम गिरिजी। थोडा आवाज वाढ। सविंदु शिंदु सुस्काला तरंग भंग रंजितम दुषस्सु पाप जात जात कारिवारी संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारी वरमदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि मात नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगन्निहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कन्यनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी प्रवचनाच्या सेवेकरता निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेमधील 12व्या अध्यायाचा 7 क्रमांकाचा श्लोक आहे आणि या श्लोकामध्ये भगवान परमात्मा सांगतात, या मृत्यूलोक संसार सागरातून जो कोणी मला शरण आला, माझं भजन केलं, माझं चिंतन केलं, तर त्याला मी परम शांती रूप असणारा मोक्ष त्याला प्राप्त करून देतो आणि तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो। त्याची ही जन्म मरणाची असणारी अनादी काळाची परंपरा संपते आणि तो भगवत धामाला जातो, असा या श्लोकाचा अर्थ आहे। आवाज तर आज या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेने, योगीराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, तसेच श्री क्षेत्र सराला बेटाचे हिंदू धर्म रक्षक परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्याही कृपाशीर्वादाने, नर्मदा मैयाच्या कृपेने, भगवान शिवाच्या कृपेने आणि नर्मदा माता जयंती महोत्सव, बघा नर्मदा मातेचा जयंती प्रागट्य उत्सव आहे। ज्यांनी ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे त्यांना माहित आहे, नर्मदा मैयाच्या किनारे आज असणारा भव्य दिव्य असा स्वरूपाचा नर्मदा आणि उत्सव साजरा केला जातो। आज मैयाचं प्रागट्य आहे, आज जी नर्मदा मैया आदिशक्ती आहे आणि तीच भगवान शिवापासून ही नर्मदा प्रगट झालेली आहे। आणि ज्यांनी या ठिकाणी प्रत्येक वर्षी या उत्सवाचं, नर्मदा जयंतीचं जे निवेदन करतात, संत सावता महाराज रसवंती, आपले रामभाऊ लक्ष्मण म्हैस आहेत आणि त्यांचे चिरंजीव, असं सुंदर अशा प्रकारे निवेदन करतात ते प्रत्येक वर्षी। आणि अनेक परिक्रमावासी आणि येतात या ठिकाणी, त्या नर्मदा मैयाचं आणि गुणगान, त्या नर्मदा मैयाचं स्मरण होते, त्या नर्मदा मैयाची परिक्रमा केल्याची आठवण होते, त्या मैयाची जाणीव होते। आपण ज्या प्रकारे आणि त्या मैयाचा आज आणि परिक्रमा करून घेतलेला जो अनुभव आहे आणि निश्चित स्मरण झाल्याशिवाय राहत नाही, कारण त्या नर्मदा मैयाची आणि असणारी महाराष्ट्रामधून अनेक परिक्रमावासी जातात। महाराज एक नंबर जरी म्हणलं तरी काही वावगं नाही, एवढे परिक्रमावासी महाराष्ट्रामधून जातात। कारण कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे, जसजसा कलियुग वाढल बघा तसतस नर्मदा मैयाचा महिमा आणि अनंत पटीने वाढणार आहे, असं कलियुगामध्ये असं सांगितलेलं आहे। सर्व तीर्थ आहे बघा, गंगा आहे, पूर्वी गंगेचं पात्र फार मोठं होतं आणि गंगेचं पात्र कलियुग जसजसा वाढत आहे तर गंगेचं पात्र कमी झालेलं आहे। परमपूज्य गुरुवर्य रामगिरी महाराज एक उदाहरण सांगत असतात। एका ठिकाणी उत्तर भारतामध्ये असं झालं की एका ठिकाणी पाया घेतला
आता पाया घेतला, पाया खोदल्यानंतर त्या ठिकाणी एक संत महात्मा समाधीस्थ होते. महात्मा जागृत झाले, म्हणले कोण आहे तुम्ही, कशा करता मला उकरलं? आणि म्हणले महाराज आम्हाला काही माहित नाही, क्षमा करा, आम्ही या ठिकाणी घर बांधण्याकरता पाया घेत आहे आणि या ठिकाणी तुमची समाधी लागली. म्हणले कोणता युग चालू आहे? म्हणले कलियुग चालू आहे. म्हणले गंगा कुठं आहे? म्हणले महाराज गंगा तर इथून 2 किलोमीटर आहे. अरे म्हणले मला आत्ताच्या आत्ता बुजून टाका, मी गंगा किनारी बसलो होतो. बघा कलियुगामध्ये गंगेचा प्रभाव कमी होत चाललेला आहे. इतर सर्व तीर्थ असं सांगितलंय सर्व तीर्थ लोप पावतील, सर्व तीर्थांचा महिमा कमी होईल, परंतु नर्मदेचा महिमा जसजसा कलियुग वाढेल तसतसा नर्मदा मैयाचा महिमा एवढा काही वाढेल आणि एवढा काही लाभ होईल त्या नर्मदा मैयाचा. कारण नर्मदा मैया साधी नाही महाराज, साधी नाही, चालता बोलता भगवान शिव आहे. नर्मदा मैयाचं जल म्हणजे चालता बोलता भगवान शिव आहे. जे जल वाहत ती नर्मदा मैया नाही, ते साक्षात भगवान शिव आहे. नर्मदा, नर्मदा नाव काय आहे? नर्मदा म्हणजे नराचा मद, मद म्हणजे अभिमान. नर्मदा मद हरण करणारी. कारण बघा प्रत्येकामध्ये अभिमान असतो, कोणाला प्रतिष्ठेचा अभिमान असतो, कोणाला श्रीमंतीचा असतो, तारुण्याचा असतो, अनेक प्रकारचा असतो, कोणाला तीर्थयात्रेचा अभिमान असतो. मी एवढे तीर्थयात्रा केले, एवढं भ्रमण केलं, याचाही अनुभव असतो, कशाचाही अनुभव असतो. परंतु ती नर्मदा मैया अशी आहे, अगोदर अभिमान ती घालवते महाराज. नरका मद म्हणजे मद, आणि जोपर्यंत अभिमान जात नाही तोपर्यंत कल्याण होत नाही. कारण नर्मदा मैया काय करते की आपल्यामध्ये नम्रता निर्माण करते. आणि नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. बघा जसं एखादं फळ आहे का फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र असे का खालावते. एखादं झाड त्याला जर फळ आले महाराज ते झाड असं वाकत असतं, त्याच्यामध्ये नम्रता येते. तसं ही नर्मदा मैया काय करते, जीवनामध्ये नम्रता आणवते, जीवनामध्ये एक नम्रता निर्माण करते. आणि नम्र झाला, नम्रता जीवनामध्ये आली म्हणजे कल्याण आहे. कारण जोपर्यंत जीवनामध्ये नम्रता येत नाही, सर्वांना दर्शन करण्याची भावना आपल्या अंतःकरणामध्ये येत नाही, तोपर्यंत कल्याण होत नाही. नराचा मद हरण करणारी, नरका मद हरण करण्यावाली आणि त्याला आनंद प्रदान करणारी अशी ही नर्मदा मैया आहे. त्याला आनंद देणारी. दुसराही असा अर्थ आहे बघा, नर्मदा म्हणजे जी कधी मरणारी नाही. बघा जी मरणारी नाही, जिचं जल आजही तुम्ही युट्यूबला बघत असाल, आजही एक दादा गुरुजी म्हणून आहे, तर 1-2 वर्ष झाले, 2 वर्षापासून जास्त झाले असन, ते नर्मदा मैयाच्या जलावर आहे. फक्त ते नर्मदा मैयाचं जल आणि पितात त्या जलावरच. म्हणजे नर्मदा मैयाचं हे जल नसून ते अमृत आहे, अमृत आहे. कारण नर्मदा जी मरतच नाही, पृथ्वीचा प्रलय जरी झाला पुढे तो प्रसंग येणार आहे, अशी ही नर्मदा मैया. आणि अशा या नर्मदा मैयाचं आज असणार प्रागट्य आहे. नर्मदा किनारी आज अनेक ठिकाणी मोठमोठे उत्सव होतात, अनेक कन्या भोजन, संत महात्म्यांचे भंडारे होतात मैयाला ठिकठिकाणी. आणि 1-1 किलोमीटरचं असणार पात्र आहे नर्मदा मैयाचं. ते 1-1 किलोमीटर एवढं मैयाला आणि असणाऱ्या साडीचा असो असा उपहार त्या मैयाला अर्पण करतात. असा नर्मदा मैयाचा आणि फार असणारा महिमा आहे. कारण ती नर्मदा मैया कल्याण करणारी आहे. भगवान शिवापासून ज्या नर्मदा मैयाची उत्पत्ती झालेली आहे, ज्या नर्मदा मैयाचं आणि अनेक नाव आहे. काही ठिकाणी नर्मदा पुराण अंतर्गत नर्मदा मैयाचे 15 नाव सांगितले जातात. आणि ती नर्मदा आहे, नर्मदा आहे, चित्रकूटाई म्हणतात तिला, दक्षिण गंगाई म्हणतात, महती म्हणतात, सुरसा म्हणतात, कृपा म्हणतात आणि मंदाकिनी म्हणतात, महार्णवा,
विपापा, विपाशा, विमला, करभा, रंजना, बालुवाहिनी असं त्या नर्मदा मैयाचं नाव आहे. आणि जी नर्मदा मैया प्रगट झाली महाराज या जगाच्या कल्याणाकरता, एक असा प्रसंग घडला. नर्मदा मैयाला बघा, गंगा मैया आहे आपल्या जवळ, जी गंगा मैया आहे ना, ती गंगा मैया भगवान शिवाच्या डोक्यावर होती. भगवान शिवाच्या डोक्यावरून ती गंगा मैया आली. ती देखील फार मोठी कथा आहे. आणि नर्मदा मैया जी आली तर प्रसंग असा घडला, फार मोठा दुष्काळ पडला. आता दुष्काळ पडल्यानंतर काही काळ एवढा भयंकर असणारा अकाळ पडला, कुठंच पाणी राहिलं नाही. सगळं वृक्ष सुकायला लागले आणि आकांत लोक, साधू संत देखील पाण्या वाचून तळमळ करायला लागले. आता आणि कसा परमार्थ करावा, कशी तपश्चर्या करावी, कसं भजन करावं, असा प्रसंग निर्माण झाला. आणि सर्वत्र सर्व साधू संत ऋषीमुनी एकत्र जमा झाले. आता याच्यावर काहीतरी पर्याय केला पाहिजे, याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. कारण जल तर आपल्याला आवश्यक आहे. आणि काय करावं आता, ही समस्या कोण आणि सोडविल, असा एवढा भयंकर असणारा प्रसंग आहे. कोणामध्ये एवढं सामर्थ्य नाही. आता काय करावं, फार मोठं संकट निर्माण झालं. त्यावेळेस सर्व ऋषी मुनी साधू संत एका ठिकाणी जमा झाले, अमरकंटक या ठिकाणी. आणि सर्व ऋषी मुनींनी भगवान शिवाची आराधना केली महाराज, भगवान शिवाची स्तुती केली. कारण तो भगवान शिव आहे ना, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. भगवान शिव लवकर प्रसन्न होणारे आहे. आणि शेवटी संत महात्म्यांचे हाक आहे, तिथे आपल्यासारखे सामान्य नाही, भगवान शिवाला बोलावणारे. त्या ठिकाणी मोठमोठे तपस्वी आहे, सिद्ध महात्मे आहे, अधिकारी पुरुष आहे. आणि त्या सर्व मिळून सर्वांनी भगवान शिवाचा धावा केला महाराज. भगवान शिवाचा धावा केल्यानंतर भगवान शिव आणि त्या ठिकाणी हातामध्ये त्रिशूळ धारण करून डमरू आहे आणि जटा आहे आणि जटेवर गंगा आहे असं व्याघ्र चर्म आणि धारण केलेला आहे. सर्वांगाला भस्म लावलेला आहे, हातामध्ये आणि गळ्यामध्ये साप आहे, वासुकी नाग असे भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि सर्व महात्म्यांनी भगवान शिवाची स्तुती केली महाराज. भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिव म्हणाले, काय तुमची इच्छा आहे, कशा करता तुम्ही मला प्रगट केलं, काय तुमची इच्छा आहे, काय कामना. त्याबरोबर सर्वांनी मिळून आणि भगवान शिवाला प्रार्थना केली, हे भगवान शिव, शिवम कल्याण करोति इति शंकरा, तुम्ही जगाचं कल्याण करणारे आहात, तुम्ही जगाचं हित करणारे आहात, जगाचे मायबाप आहात. तर आमची सर्व मिळून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काय करा, हा भयंकर अकाल पडलेला आहे, अनेक गायी मृत्युमुखी, पशु मृत्युमुखी पडत आहे, अनेक लोक मृत्युमुखी पडत आहे. याच्या करता तुम्ही आमच्या करता पाण्याची, जलाची व्यवस्था करा. आणि त्यावेळेस भगवान शिव प्रसन्न झाले. भगवान शिवाने आणि त्या ठिकाणी तपश्चर्या केली, जो त्याला हिमालयाचाच भाग म्हणतात. अमरकंटक जे स्थान आहे ना, तर त्या स्थानाला हिमालयाचा भाग म्हणतात. कारण त्या अमरकंटकावर अनेक प्रकारच्या वनस्पती आहे, ज्या वनस्पती तुम्हाला कुठेही सापडणार नाही, अशा दिव्य दिव्य असणाऱ्या, चमत्कारिक असणाऱ्या वनस्पती त्या आणि अमरकंटक या ठिकाणी आहे. आणि अमरकंटक साधं ठिकाण नाही, जे चमत्कारिक ठिकाण आहे, हिमालयाचं ठिकाण आहे. बघा तुम्ही शिवरात्रीच्या वेळेस जाऊन बघा, जे परिक्रमावासी कोणी गेले असतील त्यांनी अनुभव, एवढी थंडी असते त्या ठिकाणी, भयंकर असणारी थंडी असते, म्हणजे हिमालयाचाच भाग आहे. अनेक ऋषी मुनींनी त्या ठिकाणी तपस्या केलेली आहे, आज बी आहे, अदृश्य रूपाने महात्मे त्या ठिकाणी आहे. एवढं पॉवरफुल असणार आणि ते स्थान आहे. आणि मैयाचं त्या ठिकाणी भगवान शिवाने आणि तपस्या केली महाराज. झारखंड संस्थान तुम्हारा दो धारा के बीच, जहाँ शिव शंकर करे तपस्या, उच्च शिखर कैलास मैया, अमरकंटक वाली तुम हो भोली भाली, नर्मदा चार भुजा वाली,
तुम हो भोली भाली। बघा ज्या ठिकाणी भगवान शिवाने तपश्चर्या केली महाराज, आणि गंगा आहे, गंगा तर भगवान शिवाच्या जटामधून निघली, परंतु नर्मदा आहे ना, भगवान शिवाने तपश्चर्या केली तर आपल्या शरीरामधून जो शरीराला घाम आला आणि त्या घामातून त्या नर्मदा मैयाचं प्रागट्य झालं। नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रगट झाली। नर्मदा मैया की जय, नर्मदे हर 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 नर्मदे। तर अशी असणारी ती नर्मदा मैया त्या ठिकाणी बालरूपामध्ये बघा, जशी कन्या छोटी आहे नर्मदा मैया, आणि अमरकंटकला मैयाचं पात्र फार छोटं आहे, जसं एखादा छोटासा दांड असतो बघा। परिक्रमा ज्यांनी केलेली आहे त्यांनी बघितलं असेल, एकदम मैयाचं कुंड आहे, सुंदर प्रकारे कुंड आहे, आणि त्या कुंडातून पलीकडं बुढीमाई आहे, आणि अनेक त्या ठिकाणी तीर्थस्थान आहे, ज्या ठिकाणी त्या कुंडामध्ये आणि असणार भव्य दिव्य प्राचीन ते स्थळ आहे, ज्या ठिकाणी एकदम छोटीशी मैया बाल रूपामध्ये निघली महाराज। आणि पुढं मैया गेली तर त्या मैयाचं पात्र एवढं मोठं होतं, 1-1 किलोमीटरच्या पुढं एवढं पात्र होतं बघा। ही शक्ती आहे, ही अलौकिक शक्ती आहे, ही दिव्य शक्ती आहे, कारण ज्या ठिकाणी उगम होतो त्या ठिकाणी जर ती एवढी छोटी आहे एका दांडासारखी, आणि पुढं गेल्यानंतर जिच्यामध्ये हजारो नद्या मिळतात, हजारो असणाऱ्या नद्या ज्या नर्मदा मैयामध्ये मिळतात, एवढं मोठं असणार जिचं पात्र होतं, आणि नर्मदा मैया निघली। सर्व ऋषी मुनी त्या ठिकाणी आले महाराज। सर्व ऋषी मुनींनी फार जय जयकार केला, सर्वांना आनंद झाला, जिकडे तिकडे आनंद उत्सव सुरू झाला। नर्मदा मैया की जय जयकार झाली, आणि सर्वांचं जीवन सुखमय झालं, कारण त्या नर्मदा मैयाचं जल हे जल नाही, नर्मदा मैयाचं जल हे अमृत आहे। आणि अमृतासारखे बघा, परिक्रमावासी काही परिक्रमा करतात, तर त्या एखाद्याला जर तहान लागली ना अतिशय, जर नर्मदा मैयाचं पाणी जर प्राशन केलं जल, तर तहानही महाराज जाते आणि भूक सुद्धा लागत नाही, एवढी शक्ती आहे बघा। ते दादा गुरु आज त्या नर्मदा मैयाच्या जलावर आणि जिवंत आहे एवढी, आणि असणार या नर्मदा मैयाची साक्षात भगवान शिव, म्हणजे जल नाही ते साक्षात भगवान शिव आहे। आणि नर्मदा मैया बघा, भारतामध्ये एकूण 7 नद्या सांगितलेल्या आहेत, त्या 7 नद्यामध्ये आणि सर्वात महत्वाची नदी असणारी नर्मदा मैया आहे। गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु। तर 7 नद्या आहेत, थोडा आवाज वाढवा, 7 नद्या आहेत, त्याच्यामध्ये नर्मदा मैया आहे महाराज। आणि सर्व नद्या बघा, सर्व नद्यांची आणि नर्मदा मैयाची ही विशेषता आहे, सर्व नद्या पूर्वेकडे वाहतात, सर्वांचा ओघ कसा आहे, पूर्वेकडे आहे, परंतु हिची नर्मदा मैयाची विशेषता अशी आहे, ही पूर्वेकडे न वाहता ती पश्चिमेकडे वाहते महाराज, कारण उलटा योग आहे तिचा, पूर्वेकडे न जाता ती उलटी, आणि रत्नसागर जो आहे गुजरात मध्ये, त्या रत्नसागरला जाऊन ती मिळते महाराज। आणि फार असं असणार त्या नर्मदा मैयाचं महत्व आहे, कारण ज्या नर्मदा मैयामध्ये एवढे तीर्थ आहे बघा, जेवढे तीर्थ पृथ्वीवर असतील असं सांगितलेलं आहे। स्कंद पुराणांतर्गत, मार्कंडेय पुराणांतर्गत जो रेवाखंड सांगितलेला आहे त्याच्यामध्ये वर्णन आहे की नर्मदा मैयामध्ये 64 करोड 64 लाख 64,000 तीर्थ नर्मदा मैयाच्या जलामध्ये आहे। काही तीर्थ जलामध्ये आहे, काही तीर्थ बाहेर आहे, काही तीर्थ अंतरिक्षामध्ये आहे, जसं गोदावरी मैया आहे। ब्रह्मपुराणा अंतर्गत 5व्या अध्यायामध्ये गोदावरीचं वर्णन आहे, एका अंगुलावर, आणि गोदावरी मैयाच्या किनारे तीर्थ आहे महाराज। त्याप्रमाणे एवढे 64 करोड 64 लाख 64,000 असणारे तीर्थ
आणि नर्मदा मैयामध्ये आहेत. या संपूर्ण पृथ्वीवर आपल्याला दुसरं काही करायची गरज नाही. जरी आपण नर्मदा मैया नर्मदेची परिक्रमा केली तर संपूर्ण तीर्थावर जेवढे काही 12 ज्योतिर्लिंग असल, 4 धाम असल, सप्तपुऱ्या असल, जेवढे काही गीता प्रेतचा एक ग्रंथ आहे तीर्थांक म्हणून, त्याच्यामध्ये सर्व ग्रंथांचं वर्णन आहे. तर एवढे तीर्थयात्रा केल्याचं फळ आपल्याला फक्त नर्मदा मैयाची परिक्रमा केल्याने प्राप्त होतं महाराज. कारण न नर्मदा समा पुण्या वसुधायाम वरानने की सांगतात या नर्मदेसारखं पुण्य या पृथ्वीवर नाही, दुसरं काही नाही. तपश्चर्या करायची गरज नाही, काही करायची गरज नाही. बघा, गंगा आहे, यमुना आहे, नर्मदा आहे. यमुना मैया आहे तर सांगितलं 3 दिवस जर यमुने मैयामध्ये स्नान केलं तर पाप जातं. 3 दिवस नियमाने सकाळ संध्याकाळ यमुना मैयामध्ये आपण स्नान केलं तर सर्व आपलं पाप जातं. गंगे मैयामध्ये एकदा आपण स्नान केलं तर आपलं पाप जातं. परंतु नर्मदा मैयाचं असं सांगितलं फक्त दर्शन. नर्मदा मैयाचं एवढं महात्म्य आहे, काही करायची गरज नाही. आपण फक्त गेलो आणि नर्मदा मैया जसं दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी, त्याप्रमाणे जर नुसतं दृष्टीनं नर्मदा मैया आपण बघितली, दृष्टीने नर्मदा मैयाचं दर्शन झालं तर एका क्षणार्धात सर्व पाप भस्म होतं. एवढा आणि नर्मदा मैयाचा महिमा सांगितलेला आहे. एवढा विशेष अलौकिकता की या पृथ्वीवर आणि एवढा महिमा नाही महाराज. एवढा पृथ्वीवर कोणत्याही तीर्थक्षेत्राचा महिमा नाही. कारण ती भगवान शिवापासून जिचे पिता मेकल सुता भगवान शिवाची असणारी ती कन्या आहे, भगवान शिवाची पुत्री आहेत. आणि असणारी नर्मदा मैया जिचा नाश नाही महाराज. कल्प जरी झाला, या सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी ह्या नर्मदा मैयाचा अंत होत नाही. नर्मदा म्हणजे जिचा मृत्यू नाही. कारण हे वर्णन दुसरं कोणी नाही करीत. हे वर्णन साक्षात मार्कंडे ऋषी करतात. मार्कंडे मुनी साधे नाही, ज्यांना 14 कल्पाचं आयुष्य आहे. बघा, 14 कल्प, एका कल्पामध्ये 14 वेळेस इंद्र मरतो. इंद्राला एका कल्पामध्ये 14 वेळेस इंद्र मरतो. आणि असं असणार 14 कल्पाचं आयुष्य मार्कंडे मुनीला आहे. आता बघा, मार्कंडे मुनीला फक्त 14 वर्षाचं आयुष्य होतं. अगोदर त्यांना 14 वर्षाचं आयुष्य होतं. पिताजीने ज्यावेळेस कुंडली बघितली, काय पुत्राला म्हणले फक्त 14 वर्ष आयुष्य. फार पिता व्याकुळ झाले. मार्कंडे मुनी फार दुःख त्यांनी व्यक्त केलं की माझ्या मुलाला फक्त 14 वर्ष आयुष्य, काय करावं आता. त्यांनी आणि कुंडलीत बघितलं आणि सांगितलं, पुत्रा तू फक्त एक कर. आपल्याकडे जे कोणी संत महात्मे येत जाईल ना, फक्त त्या संत महात्म्यांचं दर्शन घेत जा. कारण संत महात्म्यांचं दर्शन, स्पर्शन, भाषण फार महान पुण्य फलदायक असतं. कारण बघा, संत दर्शन को जाइए तेज माया अभिमान, जो जो पैर आगे चले कोटी यज्ञ समान. एखाद्या महात्म्याच्या जसं योगीराज गंगागिरी महाराज आहे, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज, परमपूज्य गुरुवर्य रामगिरीजी महाराज ज्यांचं आपण दर्शनाला आणि गेलो तर दर्शन घेतल्यानंतर कोटी कोटी यज्ञ फळ प्राप्त होतं. एवढं संत महात्म्यांच्या मध्ये सामर्थ्य आहे. पिताश्रीने सांगितलं फक्त मार्कंडे तू एक कर. तू काय कर की फक्त कोणी संत महात्मे आले त्यांचं दर्शन घे. एकदा आले सप्त ऋषी, वशिष्ठ, अंगिरा, मोठमोठे असणारे सप्त ऋषी. आजही जे आपल्या आकाश गंगेमध्ये जे 7 तारे आपल्याला आकाशामध्ये दिसतात ते सप्त ऋषी आहेत. आणि ते सप्त ऋषी आले, मार्कंडे मुनींनी त्यांचं दर्शन घेतलं. त्या सप्त ऋषींनी आशीर्वाद दिला, चिरंजीवी भव. 14 वर्षाचं आयुष्य 14 कल्पाचं झालं. आणि असे मार्कंडे मुनी ज्यांचं मार्कंडे पुराण 18 पुराण आहे, त्या 18 पुराणामध्ये मार्कंडे पुराण आहे.
त्याच्यात मार्कंडेय मुनी स्वतः वर्णन करतात, स्वतःचा अनुभव. मार्कंडेय मुनी म्हणतात, मी स्वतः बघितलेलं आहे, माझा अनुभव आहे. ज्यावेळेस या सृष्टीचा प्रलय होतो ना, बघा सृष्टीचा प्रलय होण्याच्या अगोदर काय होत असतं, अनेक प्रसंग घडतात. अगोदर 12 सूर्य तपतात. बघा हा एकच सूर्य आहे, आता याच्याही 12 ज्या कळा आहेत त्याही पूर्ण रूपाने उमलतात. आणखीन 11 सूर्य, असे 12 सूर्य उमलतात आणि उगवतात. या पृथ्वीवर सर्व राख होऊन जाते आणि नंतर पाऊस पडतो. हत्तीच्या सोंडी एवढा एक एक थेंब, आणि एवढा पाऊस पडल्यानंतर संपूर्ण पृथ्वी जलमय होते. त्यावेळेस मार्कंडेय मुनी म्हणतात की मी बघितलेलं आहे, मी स्वतः माझा अनुभव आहे. त्यावेळेस मी भ्रमण करीत असतो आणि मी भ्रमण करताना, कारण मला मृत्यू नाही, त्यावेळेस मी भ्रमण करीत असताना मी जे दृश्य बघितलं त्या दृश्याचं मी वर्णन करीत आहे. तर मी दृश्य बघितलं. एकदा मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विन्वेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. एक असं एवढं सुंदर असणार या भगवान बालकृष्णाचं स्वरूप मी बघितलं माझ्या डोळ्याने. संपूर्ण जलमय पृथ्वीवर सर्व जल झालेलं आहे. एक वडाचं पान आहे, त्या पानावर ते बालमुकुंद एवढं काही सुंदर आहे, एवढं काही आकर्षक आहे, श्याम सुंदर आहे. कोटी चंद्र सूर्य ज्याच्या पुढे दीप्त होतील असं ते भगवंताचं स्वरूप. आणि भगवान श्रीकृष्ण पायामध्ये, तोंडामध्ये आणि पायाचा तो अंगठा चुकीत आहे. असं करारविंदेन पदारविंदेन मुखारविंदेन विन्वेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदं मनसा स्मरामि. हे दृश्य मी माझ्या डोळ्याने बघितलं. आणि हे वर्णन केल्याच्या नंतर आणखीन एक दृश्य बघितलं. ते दृश्य म्हणजे नर्मदा मैया, की मी बघितलं संपूर्ण पृथ्वीवर जल झालेलं आहे, परंतु त्यावेळेस देखील नर्मदा मैयाचं असणारं जे अस्तित्व आहे ते तसंच आहे. नर्मदा मैया सर्व कोणत्याही जेवढ्या काही नद्या असतील, सागर असतील, कोणाचंच अस्तित्व नाही, परंतु त्या ठिकाणी नर्मदा मैयाचं अस्तित्व आहे. नर्मदा मैयाचं मी दर्शन घेतलं आणि त्या एवढा जरी प्रलय झाला तरी नर्मदा मैयाचा नाश होत नाही. बघा ही विशेषता आहे. मार्कंडेय मुनी स्वतः वर्णन करतात. आणि ज्यावेळेस मार्कंडेय मुनीला एकदा इच्छा झाली की आपणही नर्मदा, कारण सर्व साधू संतच करतात, किती सर्वच काही परिक्रमा करतात, आपणही परिक्रमा करावं, कारण आपणही परिक्रमा केली पाहिजे. कारण मैया किनारी असा कोणता देवता नाही, असा कोणता ऋषी नाही, असा कोणता मुनी नाही की ज्यांनी तपश्चर्या केलेली नसेल. कारण नर्मदा पुराण मध्ये असं सांगितलेलं आहे, नर्मदेचा जो दक्षिण तट आहे त्या दक्षिण तटाला सर्व ऋषी मुनी गुप्त रूपाने तपश्चर्या करीत आहेत. उत्तर तट आहे, उत्तर तटाला जेवढे काही देवी देवता असतील सर्व देवी देवतांचं आपापलं स्थान आहे. सर्व देवी देवता आजही गुप्त रूपाने तपश्चर्या करीत आहे. असा कोणता राजा झाला नाही की जो राजा नर्मदा किनारे आला नाही. कारण प्रभू रामचंद्र भगवंत सुद्धा ज्यांनी परिक्रमा केली असेल, बघा खिडी घाट आहे, त्याच्या पुढे राम टेकरी म्हणून रामचरण पादुका, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र भगवंत वनवासाच्या वेळेस आले होते, प्रभू रामचंद्राचं चरण चिन्ह आजही त्या ठिकाणी अंकित आहे. प्रभू रामचंद्र देखील आले, सर्व देवी देवता सर्व काही आले. मार्कंडेय मुनींनी विचार केला आपणही परिक्रमा केली पाहिजे. आता आपण पण मार्कंडेय मुनी आले, परिक्रमा सुरू करणार, तर मार्कंडेय मुनीने बघितलं, वस्तुस्थिती बघितली, प्रसंग बघितला की त्या ठिकाणी जागाच नाही परिक्रमा करायला. कारण एवढे काही एकमेकाला कमंडलू लागत आहे, एवढे काही परिक्रमावासी साधू संत अदृश्य रूपाने परिक्रमा करीत आहे, जागाच नाही. आता ते साधू संत आपल्याला नाही दिसणार, कारण आजही कोणी जे तपस्वी साधनारत आहे त्यांना अदृश्य महात्मे ते जाणवतात, त्यांना दर्शनही देतात त्या ठिकाणी. आणि अनेक महात्मे आहेत. हनुमंतरायाचंही काही दर्शन होतं, हनुमान टेकरी आहे त्या ठिकाणी
हनुमंतरायाचंही, काही साधू संतांना हनुमंतरायाचंही दर्शन झालं. काहींना अश्वत्थामा आहे, जो महाभारतामध्ये आपण महाभारत श्रवण केलेलं असेल, महाभारतामध्ये जो भीमाने त्याचा मणी काढलेला होता, आजही तो अश्वत्थामा आणि अनेक प्रकारच्या त्या शरीरामध्ये वेदना होत आहे, तो भटकत असतो. काही महात्म्याला दर्शन झालं अनेक. आणि तर हे मार्कंडेय मुनी गेले परिक्रमा सुरू करायला, तर त्या ठिकाणी जागाच नाही. काय करावं, मार्कंडेय मुनी परत चालले. त्यावेळेस नर्मदा मैया त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि बघा तुम्ही नर्मदा मैयाच्या फोटोमध्ये हातामध्ये जे आहे ना शिवलिंग, ते शिवलिंग दुसरं तिसरं कोणी नसून ते मार्कंडेय मुनी आहे. नर्मदा मैया म्हणले महाराज तुम्ही कशाला परत जाता, तुम्हाला मी स्थान देते ना, मी जागा देते तुम्हाला. आणि नर्मदा मैयाला जागा मैयाने आपल्या हातावर दिली. बघा नर्मदा मैयाच्या फोटोमध्ये हातामध्ये जे शिवलिंग आहे ते शिवलिंग नसून ते साक्षात आणि मार्कंडेय मुनी आहे. असे मार्कंडेय मुनी आजही त्या ठिकाणी आहे. बघा आजही काही वर्षापूर्वी ओंकारेश्वरला एक मार्कंडेय संन्यास आश्रम आहे. त्या ठिकाणी आम्ही काही दिवस थांबलो होतो परिक्रमाच्या वेळेस. 1 वर्षपर्यंत त्या ठिकाणी काही साधना भजनाचा योग आला. तर त्या ठिकाणी ओंकारेश्वर मध्ये दक्षिण तीराला मार्कंडेय संन्यास आश्रम आहे. आता काही साधू संत रात्री ध्यान चिंतन आपलं भजन जप करीत असतात. एक महात्मे 10-11च्या वेळेला त्या ठिकाणी जप करीत होते. आता जप करीत होते, आपल्या जपामध्ये ध्यानामध्ये मग्न होते. तर अचानक सहज डोळे उघडून बघितलं. आता डोळे उघडून बघितलं तर एवढं अकराळ विकराळ स्वरूप. इकडं पाहिलं तर इकडं पाय दिसत आहे, आणि या बाजूला बघितलं त्यांचं शरीर, मोठमोठ्या जटा, आणि 1-2 किलोमीटरवर एवढं त्यांचं शरीर दिसलं. आता ते महात्मे बघितलं, कधी असं दृश्य बघितलं नाही, घाबरून गेले. त्या ठिकाणी रामानंद स्वामी होते, त्यांना जाऊन सांगितलं. म्हणले महाराज असं मी भयंकर प्रकार बघितला. आता प्रकार बघितला तर सांगितलं, म्हणले घाबरू नका, ते दुसरे तिसरे कोणी नाही, ते मार्कंडेय मुनी आहेत. कारण जे आजही मार्कंडेय मुनी नर्मदा किनारे आहेत महाराज. आणि जे कोणी दिव्य, जे कोणी ते अधिकाराचे असतील त्यांना ते दर्शन देतात. कारण आजही कितीकांना ती नर्मदा मैया ज्याची जी कामना असेल, ज्याची जी इच्छा असेल, परिक्रमा तुम्ही करता ती इच्छा पूर्ण करते महाराज. कारण सामान्य इच्छा पूर्ण होणं हे काही विशेष नाही महाराज. सामान्य इच्छा पूर्ण होणं हे काही विशेष नाही. नर्मदा मैया भगवंताचा साक्षात्कार सुद्धा करून देऊ शकते. कारण कितीकांना झालेला आहे, ज्यांना एखाद्याचा इष्ट जर राम असेल, त्यांना इच्छा असेल प्रभू रामचंद्राचं दर्शन व्हावा, तर ती मैया दर्शन देऊ शकते. एखाद्याला इच्छा आहे आपला इष्टदेव भगवान श्रीकृष्ण आहे, त्याचं दर्शन व्हावा, तर ती मैया दर्शन देऊ शकतो. जी जी इच्छा केली ती नर्मदा मैया पूर्ण करू शकते महाराज. परिक्रमावासींना अनुभव आहे. आणि कोणत्याही रूपामध्ये काही महात्म्याला नर्मदा मैयाचा साक्षात्कार होतो, मैयाचं दर्शन घडतं कोणत्या रूपाने. आणि प्रत्येकाचा अनुभव आहे महाराज. नर्मदा मैयाचा फार विशेष महिमा आहे. नर्मदा मैयाची परिक्रमा वायाला जात नाही. जी कामना आपण घेऊन परिक्रमा करू, ती कामना नर्मदा मैया पूर्ण करते. आपल्याला ज्या ज्या देवतेची इच्छा आणि दर्शनाची इच्छा असेल त्या देवतेचं दर्शन घडवते महाराज. बघा एक प्रसंग घडलेला आहे, खरोखर घटना आहे, खरोखर उदाहरण आहे. बघा पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या जवळ अफगाणिस्तान आहे. आता अफगाणिस्तान म्हणून एक क्षत्रिय कुलातील एक बालक आणि पूर्वजन्मीचे संस्कार भारतामध्ये आले महाराज. ते महात्मे लहानपणी क्षत्रिय कुळामधले होते. ज्यावेळेस आणि नर्मदा मैया किनारे आले, बघितलं वातावरण, वैराग्य झालं, संन्यास धारण केला. त्यांचं नाव गौरी शंकर भारती नाव पडलं. ज्यांना दादा धुनीवाले, आजही खंडव्याला ज्यांचं स्थान आहे, खंडव्याला दादा धुनीवाले जे परिक्रमाशी जातात त्यांना माहिती आहे, खंडव्याला जाताना त्या ठिकाणी थांबतात. गौरी शंकर भारती
बघा त्यांच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. ते आले, परिक्रमा बघितलं, वैराग्यमय वातावरण बघितलं, म्हणले आता घरी जायचं नाही, आता अफगाणिस्तान मध्ये जायचं नाही, आपल्याला परमार्थ करायचा, आपल्याला आता त्याग करायचा, सर्वस्वाचा त्याग करायचा. संन्यास धारण केला, गौरीशंकर भारती नाव ठेवण्यात आलं आणि त्यांनी संकल्प केला, माझा इष्ट भगवान शिव आहे, मला आता जीवनामध्ये त्या भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं आहे. त्या भगवान शिवाच्या दर्शनाशिवाय या जन्माची माझी कृतार्थता होणार नाही, माझा जन्म सफळ होणार नाही. माझी हीच इच्छा. अनेक जण नर्मदा मैयाची परिक्रमा काही कामना घेऊन करतात, परंतु माझी हीच कामना आहे, मला जर नर्मदा मैयाने काही द्यायचं असेल तर मला फक्त भगवान शिवाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि असं म्हणून त्यांनी संकल्प सोडला. बघा ओंकारेश्वरला संकल्प सोडतात, गोमुखावर संकल्प सोडतात आणि परिक्रमा असे निघतात महाराज. असे हे महात्मे निघाले परिक्रमा. आता परिक्रमा अनेक प्रकारच्या आहे, 3 प्रकारच्या परिक्रमा आहे. एक आपण सरळ करतो, ही एक परिक्रमा, एक जलहरी परिक्रमा आहे, एक हनुमत परिक्रमा आहे, आणि 3 प्रकारच्या परिक्रमा पूर्णचक्कर आहेत. त्यामध्ये जलहरी परिक्रमा, जसं भगवान शिवाला आपण पूर्ण चक्कर मारित नाही, फक्त समुद्रापर्यंत जायचं आणि पुन्हा वापस यायचं त्या बाजूला समुद्रापर्यंत, असं जलहरी परिक्रमा. आणि हनुमत परिक्रमा आहे. हनुमत परिक्रमा म्हणजे हनुमंतराय कुठेही उड्डाण करून जाऊ शकते. हनुमंतरायला वाटलं आता पलीकडच्या तीराला जायचं, चालले पलीकडच्या तीराला, त्याला हनुमत परिक्रमा म्हणतात. 2-3 प्रकारच्या जलहरी परिक्रमा, हनुमत परिक्रमा आणि ही एक परिक्रमा, अशा या परिक्रमा आहे. तर ते गौरीशंकर भारती महाराज निघाले. भरते निघाल्याच्या नंतर त्यांच्या पाठीमागे अनेक महात्मे निघाले. अनेक महात्मे निघाले परिक्रमासाठी, मोठी साधू संतांची जमात आणि निघाली. बरं त्यांनी आपण जी करतो, कोणी 4 महिन्यात परिक्रमा करतात, कोणी 6 महिन्यात करतात, कोणी एखादा चातुर्मास करून 1 वर्षात परिक्रमा पूर्ण करतात. परंतु त्यांनी अशी परिक्रमा नाही केली. त्यांनी परिक्रमा केली 3 वर्ष 3 महिने 13 दिवस अशी परिक्रमा केली. बरं एक परिक्रमा केली, अहो झालं नाही ना, भगवान शिवाचा साक्षात्कार काही झाला नाही, भगवान शिवाचं दर्शन झालं नाही. पुन्हा दुसरी परिक्रमा केली. आता दुसरी परिक्रमा झाल्यावरही भगवान शिवाचा साक्षात्कार झाला नाही. पुन्हा तिसरी परिक्रमा केली. आता 4थी झाली, 5वी झाली, 10 परिक्रमा झाल्या, 15 परिक्रमा झाल्या. महाराज किती वर्षाचा काळ, शेवटी 18 परिक्रमा त्यांनी केल्या. महाराज 18 परिक्रमा, तरी देखील भगवान शिवाचा साक्षात्कार व्हायला तयार नाही. एक दिवस एवढी ग्लानी झाली, आता एवढ्या परिक्रमा माझ्याकडून तर माझी काही चुकी नाही, मी ज्याप्रमाणे नियम सांगितले होते त्या नियमाप्रमाणे मी परिक्रमा केली, माझं काही चुकलेलं नाही. मी भगवान शिवाचा जपही करीत आहे, जे शास्त्राने ज्या प्रकारचे परिक्रमा सांगितली त्या प्रकारचे मी परिक्रमा करीत आहे, माझं काही चुकत नाही. आणि एवढं असून देखील मला जर भगवान शिवाचा साक्षात्कार होत नसेल, भगवान शिवाचं दर्शन जर होत नसेल, तर जगून काय उपयोग आहे? कारण जो आपण जर संकल्प घेतला तो जर संकल्प पूर्ण होत नसेल तर आता जगून काय फायदा आहे? आता आपण जगण्याला काही अर्थ नाही. एक दिवस आणि ठरवलं की आता आपण या नर्मदा मैयामध्ये आत्महत्या नाही करायची, कारण आत्महत्या फार मोठा दोष आहे. प्राणत्याग करायचं, शरीर जल समाधी घ्यायची म्हणले. आणि एक दिवस सर्व संत महात्मे सोबतचे सर्व झोपलेले होते आणि रात्री निघाले. बघा ओंकारेश्वरला मैयाचे बघा अशी काही काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी प्रत्येक घाटाचं तीर्थाचं महात्म्य आहे. आता ओंकारेश्वर आहे, त्या ओंकारेश्वरला जे पलीकडून मानधाता ज्योतिर्लिंग आहे ओंकारम ममलेश्वरम. आता मध्यभागीची जी जागा आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस पूल बांधायचा होता, वैज्ञानिकांनी बघितलं त्या ठिकाणी की एवढी काही ती खोल जागा आहे की ज्या ठिकाणी मस्लिनला देखील ठाव लागला नाही. एवढी खोल जागा म्हणजे शोधच लागला, जसं माऊलींचं देखील. आणि
संशोधन केलं होतं समाधीचं, परंतु तो शोध लागला नाही. तसं या ठिकाणी शोध लागला नाही. एवढी काही खोल जागा आहे. गौरी शंकर भारतीने विचार केला की एवढी खोल जागा आहे, आता आपण या ठिकाणीच जल समाधी घेऊ. कारण त्या ठिकाणी असं सांगतात पाताळच आहे खाली डायरेक्ट, तर एवढी मैया खोल आहे की डायरेक्ट खाली पाताळामध्ये तो रस्ता जातो. जसं आळंदी क्षेत्र आहे, आळंदीमध्ये देखील सांगतात पाताळी शेष समीप याज खालता असे, म्हणजे पाताळामध्ये शेषनाग आहे तो तेथेच आहे आळंदीच्या खाली. तसं तेथे देखील ओंकारेश्वर असं सांगतात की एवढं काही खोल आहे ते पात्र की ज्या ठिकाणी ठाव नाही. आता भल्या मोठ्या पहाटे 3 वाजता उठले, सर्व साधू संत झोपलेले आहे आणि आता विचार केला आपल्याला जल समाधी घ्यायची आहे. जीवन असह्य झालं, जगून उपयोग नाही. एवढी परिक्रमा केली, अनुभव आला नाही, आपल्याला साक्षात्कार झाला नाही. आता हे जीवन हे शरीर ठेवायचं नाही. मैयामध्ये ज्या ठिकाणी ठाव नाही त्या ठिकाणी जाऊन मी आता जल समाधी देतो. त्या ठिकाणी गेले महाराज. बरं गेले आणि गेल्यानंतर नर्मदा मैयामध्ये उतरले तर घोट्या इतकंच पाणी. कुठेही गेले बघा मैयाची विशेषता. आता कुठेही गेले 4-2 ठिकाणी गेले तर घोट्याच्या वर आता त्या ठिकाणी सांगतात एवढं मोठं पात्र आहे की डायरेक्ट पाताळ आहे. त्या ठिकाणी वैज्ञानिकांना शोध लागला नाही ठावा. आणि यांना 4-2 ठिकाण बदलले. विचार केला हे नेमकं काय चमत्कार घडत आहे. आपण जल समाधी द्यायला गेलो तर या ठिकाणी जागाच कशी लागत नाही. ज्या ठिकाणी गेले घोटे एवढंच पाणी. शेवटी आणि मैया एका बाल रूपामध्ये कन्या आली आणि कन्या आली. कारण हे देखील पश्चाताप करायला लागले. मी आता समाधी घेण्याकरता गेलो तरी देखील मी बुडायला तयार नाही. ती मैया ती छोटीशी कन्या आली, म्हणले महाराज क्या कर रहे आप यहाँ, क्यों प्राण त्याग कर रहे. ते महात्मे म्हणाले कि मैंने तो इतनी परिक्रमा की, मेरी इच्छा थी कि मैं भगवान शिव का साक्षात्कार करने की मेरी इच्छा थी, भगवान शिव का दर्शन करने की मेरी इच्छा थी, लेकिन भगवान शिव का तो दर्शन नहीं हुआ और इतनी परिक्रमा की उसका कोई लाभ नहीं हुआ. इसलिए मैं यहाँ प्राण त्याग कर रहा हूँ जल समाधि. मैया म्हणली अरे बाबा भगवान शिव का दर्शन नहीं हुआ ऐसा नहीं, आपको भगवान शिव पहचानने में नहीं आई. भगवान शिव जब से आप तो परिक्रमा में निकले हैं और आपके साथ जो महात्मा है ना, वो महात्मा में एक केशवानंद नाम के महात्मा है, वो आपके साथ में है. और वो परिक्रमा पहले जब परिक्रमा निकले आप, वो पहले से आपके साथ में भगवान शिव. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. कारण मैया म्हणाली ती लहान कन्या, म्हणले तू साधारण दुसरी कोणी नसल, म्हणले तू मैयाच असल. हो म्हणले मी मैया आहे. ते महाराज त्यावेळेस आणि त्या म्हणले तू जर खरंच मैया आहे ना तर आणि मला तुझ्या स्वरूपामध्ये दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे, तर तू तुझं स्वरूप प्रगट कर. आणि त्याच वेळेस मैयाने भव्य दिव्य असणारं स्वरूप प्रगट केलं महाराज. भूरे मगर पर कीन सवारी, हाथ कमल का फूल, सबको देती रिद्धि सिद्धि, हमें गई क्यों भूल. मैया अमर कंटक वाली, तुम हो भोली भाली, नर्मदा चार भुजा वाली, तुम हो भोली भाली. तेरे गुण गाते साधु बजा बजा के ताली. मैया अमर कंटक वाली, तुम हो भोली भाली. नहीं हमारा कुटुंब कबीला, नहीं मातवरता, हम तो आए शरण तुम्हारे, शरण पड़े की लाज. मैया अमर कंटक वाली, तुम हो भोली भाली, नर्मदे चार भुजा वाली, तुम हो भोली भाली. निर्धनियों को धन देती हो, अज्ञानी को ज्ञान, अभिमानी का मान घटाती, खोती नाम निशान. मैया अमर कंटक वाली,
तुम हो भोली भाली नर्मदे चार भुजा वाली, तुम हो भोली भाली। लाखों पापी तुमने तारे, लगे न पल की देर, अब तो मैया मेरी बारी, कहाँ लगाए देर मैया अमरकंटक वाली। तुम हो भोली भाली रेवा चार भुजा वाली, तुम हो भोली भाली। तेरे गुण गाते हैं साधु बजा बजा के ताली, मैया अमरकंटक वाली। तुम हो भोली भाली चार भुजा वाली, तुम हो भोली भाली। ज्यावेळेस नर्मदा मैयाने चार भुज धारण केले महाराज, त्या ठिकाणी मगरावर भुरे मगर पर कीन सवारी, हात कमल का फूल, हातामध्ये कमळाचं फूल आहे आणि दिव्य असं चतुर्भुज मैयाने धारण केलं। त्या गौरी शंकर भारती महाराजांनी मैयाचं दर्शन घेतलं, म्हणले आज मी कृतार्थ झालो। आणि आज मला कळालं की भगवान शिव मैयाने सांगितलं, म्हणले तुम्हाला अनुभव नाही परंतु परिक्रमाचं असं महात्म्य आहे, माझी आणि परिक्रमा कोणी करते तर त्याची मी इच्छा पूर्ण करते। तुमची पहिल्याच परिक्रमापासून तुमच्या सोबत भगवान शिव आहे, तुम्ही त्यांना ओळखू शकले नाही महाराज। बघा भगवान काही ओळखत नाही महाराज, भगवंताचे काही लक्षण असतात। बघा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराज एवढे तपस्वी महात्मे होते। एकदा एक मनुष्य गेला असा दुपारच्या वेळेला दर्शनाला, आता महाराज बसलेले होते भीतीवर, आता महाराज कधी कधी उघडे असायचे। तो मनुष्य गेला, आता दर्शन घेतलं आणि महाराजलाच विचारलं, म्हणले नारायणगिरी महाराज कुठं आहे? आता महाराज म्हणले जा तिकडे मठामध्ये जा, तिकडे असतील म्हणले। बघा आता महात्मे काही स्वतः सांगत नाही आम्ही महात्मे आहे, बघा कळत नाही महात्मे, तसं भगवानही कळत नाही ना हो। बघा भगवंत कळत नाही, भगवान ओळखण्याचे चार प्रकार सांगितले। बघा देव जो देव असतो ना, जरी एखाद्याला कधी दिसला, भविष्यामध्ये एखाद्याच्या भाग्यात असला तर ओळखायचा कसा? बघा देवाच्या पापण्या हलत नाही, देवाच्या आपल्या जशा पापण्या उघड झाप करतात तसे देवाच्या पापण्या हलत नाही। कधी जर दिसला आपल्याला तर बघा देवाची सावली पडत नाही, आपली जशी सावली पडते तशी देवाची सावली पडत नाही, देवाच्या पापण्या हलत नाही। आणि बघा देवाच्या गळ्यामधली माळ असेल ती कधी सुकत नाही, हे देवाचं म्हणजे ओळखण्याकरता पर्याय। देवाची सावली पडत नाही, देवाच्या पापण्या हलत नाही, देवाच्या गळ्यातली आणि जी माळ आहे ती कधी सुकत नाही, ती हिरवीगार असते। जरी याला कधी दिसला कोणाला तर लक्षात ठेवा, दर्शन घेण्याकरता तुमच्या लक्षात राहील। म्हणून भगवंत बघा ओळखण्याचं हे पर्याय आहे। आणि तर मैयाने समजून सांगितलं, म्हणले तुमच्या सोबतच आहे आणि पहिल्यापासून आहे, पहिल्याच परिक्रमा। तर तेव्हा त्या गौरी शंकर भारतींनी विचार केला, म्हणले आपल्यामध्ये खरंच आहे गड्या। मैयाने नावही सांगितलं, म्हणले केशवानंद नावाचे कोणी महात्मे आहे, आणि खरंच त्यांनी विचार केला ते महात्मे आहे। बरं ज्या ठिकाणी संत महात्मे थांबतात त्या ठिकाणी बरं हे भंडारी आहे, केशवानंद भगवान शिव आहे ना, ती भंडारी आहे। संत महात्मे जर म्हणले आज हमें पकोडे खाने के म्हणजे भजे खायचे आहे, त्याच वेळेस ते लगेच तयार करतात भजे। पर कुठून सामान आणतात, काय करतात? हे जर महात्मे म्हणले आज हमें हलवा पाना आहे म्हणजे आज शिरा खायचा आहे, त्याच वेळेस त्या ठिकाणी शिरा तयार। बघा खरंच म्हणले महात्मा आहे आपल्या सोबत, चमत्कारी महात्मा आहे। आणि जी इच्छा केली आपण ते बरं, काही कशाचीच गरज नाही, सामानाची गरज नाही, काहीच गरज नाही। जे साधू संतांनी इच्छा केली आज जिलेबी खायची, जिलेबी तयार। कारण परिक्रमावासीचा फार जाण्याचा अनुभव आहे। परिक्रमामध्ये जर तुम्ही जाशाल ना, तुमच्या मनात जर इच्छा आली आज आपल्याला भजे, आणि आपले ज्या ठिकाणी साधू संत सर्व थांबलेले होते त्यांच्या जवळ गेले तर बघितलं आता जे केशवानंद नावाचे महात्मे होते ती भांडे घासत होते। आता बघा देव आहे काय, कारण देवाची काय लीला आहे। बघा जो भगवान अनंत कोटी ब्रह्मांडाचा चालक मालक, पांडवांच्या राजसू यज्ञामध्ये त्या देवाने पत्रवाळ्या उचलल्या महाराज। एकनाथ महाराजांच्या घरी त्या देवाने श्रीखंड्या रूपाने पाणी वाहिलं, कारण तो देव काही करतो महाराज। कबीराचे कधी शेले विणवे लागे, सावता माळ्यास खुरपू लागे, काही काम करतो। तर हे गेले तर ते भगवान शिव ते आता ते भांडे घासत होते। आता यांच्या मनात आलं काय, म्हणले हा एक भांडे घासायचं काम कसं करेल?
कारण कधी कधी देव जसं ब्रह्मदेवाला भगवान ओळखले नाही, कारण भगवान श्रीकृष्ण बाळ लीला आणि भोजन करीत असताना याचं उष्ट खाय त्याचं उष्ट खाय, ब्रह्मदेवाने बघितलं हा कसला भगवंत, भगवंत थोडीच उष्ट खातो. आता गौरीजी शंकर भारती यांनी विचार केला हा कसला भगवंत, भांडे घशीत आहे आणि ओळखत नाही महाराज. कधी कधी जसं ब्रह्मलीन सद्गुरू नारंगीर महाराज ओळखले नाही तसं भगवान, आणि यांना पुन्हा मायाचा पडदा पडला. परंतु नर्मदा मैयाने आठवण करून दिली, म्हणले हेच भगवान शिव आहे, यांचं तुम्ही दर्शन घ्या. तर त्याबरोबर गौरी शंकर भारतींनी त्यांचं दर्शन घेतलं महाराज. आणि त्या गौरी शंकर भारतींनी यांच्याकडे असं बघितलं, बघितल्याच्या नंतर यांनी हे दर्शन घेत आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी भगवान शिवाच्या जटा दिसल्या महाराज. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबितम भुजंग तुंग मालिकम डमट 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 डमन निनाद वड्डमर्वयम चकार चंड तांडव तनोतुनो शिव शिवम जटाकटा संभ्रम भ्रमनिलिंप निर्झरी विरोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल लाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रती प्रतिक्षणम मम. भगवान शिवाचं रूप त्या ठिकाणी प्रकट झालं. जटा आहे, जटेवर गंगा आहे, हातामध्ये त्रिशूळ आहे, त्रिनेत्र आहे महाराज, गळ्यामध्ये वासुकी नाग आहे, सर्व अंगाला भस्म आणि भस्म परिधान केलेला आहे. भगवान शिवाने जो चालू केला तोच आज अग्नी आज त्या ठिकाणी आहे. आणि भगवान शिवाने टिक्कर बनवली ती परंपरा आहे. त्या ठिकाणी प्रसाद आपल्याला प्राप्त होतो. आणि एवढा असणारा नर्मदा मैयाचा फार महिमा आहे, किती आपण वर्णन केलं तरी संपूर्ण असणारा महिमा आपल्याकडून वर्णन होऊ शकत नाही. कारण मैयाचा फार घाटाचं महत्व आहे महाराज. त्या ठिकाणी अनेक असणारे सिद्ध पुरुष होऊन गेले. बघा पाठीमागे तेलिया भट्ट्यांना शियारामजी बाबा मौन होते, ते फक्त शियाराम म्हटले. त्याच्यावर लोकांनी अर्थ लावला की हे शियाराम बाबा आहे, म्हणून महाराष्ट्रीयनच शरीर होतं त्यांचं. फार दिवस राहिले, हनुमंतरायाचा साक्षात्कार झाला त्या ठिकाणीच. बघा आपण व्हिडिओ मध्ये बघितलेलं असेल, काहींनी परिक्रमावासींनी त्यांचं दर्शन घेतलं असेल, हाताने ते असं केलं का दिवा लागायचा महाराज. एवढे साक्षात्कारी पुरुष, काही महात्मे होऊन गेले त्या किनारे. आजही सिद्ध पुरुष आहे, पूर्वी होऊन गेले. बघा सर्व परिक्रमावासीवर लखनगिरी महाराजांचे फार उपकार आहे. प्रत्येकाला अनुभव येतो, कारण पूर्वीचा काळ नियम असा सांगितलेला आहे. बघा ते भिल्ला आहे ना, त्या भिल्लाला मामा म्हणतात. आता त्या ठिकाणी अशी परंपरा होती, शुलीपाणी झाडीमध्ये सर्वांचे आणि कपडे असो पैसे असो सर्व काही ती हिसकून घ्यायचे, कारण त्याला मामा म्हणायचे, नर्मदा मैयाचे भाऊ. कारण अर्जुनालाही देखील ज्यांनी लुटलं होतं त्या ठिकाणी. फार मोठी ऐतिहासिक कथा आहे, परंतु आपल्याला एवढं बघायचं नाही. त्या ठिकाणी ते फार लुटमार करायचे. पूर्वीचा काळ होता, आता ते राहिलं नाही. कारण लखनगिरी महाराज एक महात्मे होऊन गेले, भगवान शिवाचाच अवतार होते ते, अर्धनारी नटेश्वर. कारण त्यांचा फोटो बघा तुम्ही, त्यांच्या फोटोमध्ये अर्धी मिशा पांढरी आणि अर्धी मिशा काळी. अर्धनारी नटेश्वर, अर्धी मिशा पांढरी अर्धी मिशा काळी, अर्धनारी नटेश्वर असा त्यांचा अवतार होता. त्या ठिकाणी त्यांनी बघा सरदार डॅम आहे, सरदार घोंगसा या ठिकाणी त्यांचं स्थान आहे. मगरही आहे त्या ठिकाणी, मगरी होत्या. कारण ते ज्यावेळेस होते त्या मगरींना देखील भोजन खाऊ घालायचे, त्या मगरी यायच्या त्या ठिकाणी. कारण संत महात्म्यांचा अधिकार असतो, त्यांना काही करीत नाही ते प्राणी. परिक्रमावासीवर आणि लखनगिरी महाराजांचे फार उपकार आहे. अगोदर त्या ठिकाणी परिक्रमावासींना लुटायचे महाराज, फार त्रास द्यायचे. ते बाण लावायचे, बाण काढायचे असा, आणि बाण लावल्यानंतर आपल्या सर्व सामान आपल्याकडे हिसकून घ्यायचे. निकालो पैसे, निकालो कपडे, निकालो बॅग निकालो, आणि द्यावंच लागत होतं, विलाज नाही, पर्याय नाही. तर लखनगिरी महाराजांनी त्या ठिकाणी काय केलं, एकदा काय म्हणले, हा बाबा आला आणि याने आपला सगळा धंदाच बंद करून टाकला. कुटिया बनवली, काय सर्व ते आदिवासी निघाले. म्हणले या महाराजला आता ठेवायचंच नाही. कुऱ्हाड्या घेतल्या, कोयते घेतले, म्हणले यांचा आता
काम करून टाकायचं. आता काम करायला हे सर्व गेले, त्या ठिकाणी बघितलं तर ते महाराज अगोदरच मरून पडलेले होते. अगोदरच हात एकीकडे पडलेला आहे, पाय एकीकडे पडलेले आहे आणि जे शिर कमल एकीकडे पडलेलं आहे. म्हणले बरं झालं, आपल्याला यांना मारायचं होतं ते काम अगोदरच झालं. म्हणले आता काही गरजच नाही राहिली मारायची, कारण अगोदरच हे गेलेले आहे. हात एकीकडे पडलेला आहे, पाय एकीकडे पडलेला आहे, धर एकीकडे पडलेला आहे. आणि म्हणले यांचं काम झालं. ते नंतर निघून गेले. आदिवासी पुन्हा हे सजीव जिवंत झाले आणि तेव्हापासून त्यांना ते आदिवासी मानायला लागले. त्यांनी लूटमार बंद केली. असे अनेक दिव्य दिव्य पुरुष त्या नर्मदा किनारे झाले. महाराज ज्यांनी या समाजाचं कल्याण केलं असं कोणी महात्मा नसेल ज्यांनी नर्मदा मैयाच्या किनारे तपश्चर्या आणि केली नाही, परिक्रमा केली नाही. म्हणून जीवनाचं जर सार्थक आपल्याला करायचं असेल, जीवनाचं कल्याण करायचं असेल तर अवश्यमय एक वेळेस तरी त्या नर्मदा परिक्रमा करावी. महाराज नर्मदा मैयाच्या दर्शनाला जावं. जरी शरीर अशक्य झालं असेल तरी आपण गाडीनेही परिक्रमा करू शकतो, परंतु नर्मदा मैया जीवनाची तृप्ती करून देणारी, जीवनाच्या सर्व असणाऱ्या कामना, सर्व असणाऱ्या इच्छा पूर्ण करणारी ही परिक्रमा आहे. जीवनामध्ये कृतार्थ करून देणारी. कोणतीही तीर्थयात्रा करायची गरज नाही, कोणतीही साधना करायची गरज नाही, कोणताही पिंडदान करायची गरज नाही. परिक्रमा केली आपल्या पितरांचा उद्धार आपोआप होतो. महाराज अनेकांचा अनुभव आहे, कारण ती परिक्रमा जीवनामध्ये एक सात्विकता प्रदान करते आणि परमार्थ करण्याची जास्त आवड लागते. घरामध्ये जास्त मन लागत नाही, परमार्थ करावा, भजन करावं असं वाटतं महाराज. आणि एकदा परिक्रमा करून आलं तर ती लवचुंबकासारखं ती मैया खेचते महाराज. असं वाटतं कधी जावा, पुन्हा जावा का काय, प्रत्येक वर्षी जावा का काय, प्रत्येक वर्षी परिक्रमा करावी का तिकडच थांबावा. कितीकांना वैराग्य होतं महाराज. बघा कितीकांना परिक्रमा केल्यानंतर ते स्वतःला ग्रस्ते आश्रम असताना सुद्धा ते असं समजतात आम्ही महात्माच आहे, असं स्वतःला एक अनुभव येतो की आम्ही आता महात्माच आहे. आणि एवढा त्या परिक्रमामध्ये वैराग्य निर्माण होतं महाराज. वैराग्य प्रदान करणारी असणारी ती भूमी आहे, ती नर्मदा मैया आहे. आणि म्हणून शांती प्रदान करणारी जीवनामध्ये ती नर्मदा आहे महाराज. आणि आजकाल भरपूर महाराष्ट्रवासीयन परिक्रमा एक नंबर करीत आहे. महाराष्ट्रातले जे लोक आहे ना, एक नंबर सर्वात जास्त समाज महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्र लोकांकरता काही आरडाओरडाही आहे तिकडं. फार पळतात महाराष्ट्रवाले, फार पळतात. त्याच्या पुढे काही 40 किलोमीटर, काही 45 किलोमीटर, काही एका दिवशी 50 किलोमीटर जातात महाराज. बघा एवढाही काही आटापिटा नाही केला पाहिजे. बघा आम्ही परिक्रमा मध्ये होतो, एक महात्म्यांच्या आवेद्याचे महात्मा त्यांच्या सोबत होतो, तर ते महात्मे म्हणाले जास्त परिक्रमा पळपळ करण्यावर मैया प्रसन्न होत नाही म्हणे. थोडं शांततेत, कारण इकडंही पळपळ आहे ना, पळपळ. आता घरी पळपळ आहे, इकडं पळपळ, तिकडं पळपळ, सगळी पळपळच आहे. आता शांती केव्हा? मग इकडं जर पळपळ, तिकडं पळपळ, मग शांती केव्हा? तर त्याकरता थोडी शांततेत मैयाची कृपा जर प्राप्त करावी असं वाटत असेल, थोडं शांततेत परिक्रमा करा महाराज. नाहीतर आपण तिकडं मन अगोदरच घरी, केव्हा येईल घरी, असंही झालं नाही पाहिजे. म्हणजे परिक्रमा जोपर्यंत आहे तोपर्यंत मनही तिकडच पाहिजे परिक्रमामध्ये, आणि तोपर्यंत त्या परिक्रमाचा आनंद घेतला पाहिजे. लाभ आहे खरोखर आणि जीवनाचं सार्थक. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगतात, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रे जाऊ चुकू नको. जोपर्यंत शरीर चांगलं आहे, तारुण्यपण आहे, तोपर्यंत तीर्थयात्रा आहे, तोपर्यंतच भजन परमार्थ आहे. नाहीतर जसं आपण सुकलेले फुलं देवाला देत नाही, तर शरीर वय झाल्यानंतर परमार्थ घडत नाही महाराज. तारुण्यपणीच परमार्थ आहे. आणि ज्याच्यावर ज्याचा अनंत जन्मीचं पुण्य उदयाला येतं, तिळे तिळे पुण्य साचा पडे, मागे बहुता जन्मी याची करीत आलो आम्ही, पूर्व पुण्य असतागाठी. ज्याचं फार जन्मीचं पुण्य उदयाला येतं त्यालाच नर्मदा मैयाची परिक्रमा घडते,
त्यालाच नर्मदा मैयाचं दर्शन घडतं महाराज, सर्वांना घडत नाही. बघा, एखादा म्हणत असेल मी देवाचं भजन करतो, पण आपण देवाचं भजन केव्हा करतो? देव अगोदर आपलं स्मरण करतो. देवाने अगोदर आपलं स्मरण केलं का तेव्हा आपण जागृत होतो आणि मग देवाचं भजन करायला लागतो. तसं आपलं पूर्व पुण्य असल्यानंतर नर्मदा मैयाची कृपा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत परिक्रमा घडत नाही, तोपर्यंत आणि जाण्याची इच्छा होत नाही महाराज. आणि परिक्रमाला जावं अगोदर कोणतंही तीर्थ करायचं असो, कोणतीही यात्रा करायची असो, कोणतीही परिक्रमा असो, नर्मदा परिक्रमा अगोदर त्याचा महिमा जाणला पाहिजे. जसं नर्मदा पुराण आहे, नर्मदा पुराण जर वाचल्यानंतर परिक्रमा केली त्याचा 100 पटीने लाभ होईल. कारण एखाद्या तीर्थाला आपण जातो, ज्यावेळेस आम्ही तीर्थयात्रा करीत होतो त्यावेळेस कोणत्याही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर अगोदर त्या तीर्थक्षेत्राचा महात्म्य, त्या तीर्थक्षेत्राचा महिमा पुस्तक भेटतं. प्रत्येक तीर्थक्षेत्रात जसं नर्मदा मैयाचं नर्मदा पुराण आहे, अगोदर ते वाचायचं. वाचल्यानंतर त्या तीर्थावर आपली तेवढी श्रद्धा निर्माण होते आणि तेवढी श्रद्धा निर्माण झाली का त्या पटीने आपल्याला त्याचं फळ प्राप्त होतं. म्हणून फळ सर्वांना सारखं का? परिक्रमाचा सर्वांना अनुभव येत नाही, परिक्रमाचा सर्वांना लाभ होत नाही, कारण आपला अधिकार भिन्न आहे, आपली श्रद्धा कमी अधिक आहे, म्हणून असं घडत असतं. त्याकरता श्रद्धा निर्माण होण्याकरता आणि अगोदर आपण हे ग्रंथ वाचावे महाराज. अनेक असणारा महिमा नर्मदा मैयाचा महिमा आहे, आपण किती वर्णन करणार, कारण आपल्याकडून तो वर्णन एवढा होऊ शकत नाही. नर्मदा पुराण आहे एवढा अनेक. बघा, प्रत्येक घाट आहे, ओंकारेश्वर आहे, ओंकारेश्वरचं वेगळं महात्म्य आहे. भेडा घाट आहे, भेडा घाटचं वेगळं महात्म्य आहे. अमरकंटक आहे, अमरकंटकचं वेगळं महात्म्य आहे. प्रत्येक तीर्थाचं एवढे महात्म्य आहे, एवढं आपल्याकडून वर्णन होऊ शकत नाही आणि एवढं आणि ते होणारही नाही. त्याकरता आता वेळही झालेला आहे. एक छोटस आपण उदाहरण बघू आणि या ठिकाणी शिवेला पूर्ण विराम देऊ. आज नर्मदा मैयाची जयंती आहे. उत्तर भारतामध्ये विशेष करून मध्य प्रदेशमध्ये, गुजरातमध्ये 2-3 राज्यामध्ये मैया आहे. झारखंड मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर जिचा उगम स्थान आहे, झारखंड आहे, मध्य प्रदेश आहे जिथं उगम स्थान आहे, MP मध्ये आहे, गुजरात मध्ये आहे, थोडासा महाराष्ट्राचा भाग लागतो आणि त्या भागामध्ये विशेष आणि आजच्या दिवशी फार मोठा उत्सव मानला जातो. आजच्या दिवशी फार मोठी यात्रा केली जाते आणि महाराष्ट्रामध्ये आणि अलीकडे बऱ्याच ठिकाणी कीर्तन, प्रवचन नर्मदा परिक्रम जयंती निमित्ताने व्हायला लागले. कारण महाराष्ट्रामध्येही प्रचार व्हायला लागला. कारण नर्मदा मैयाचा महात्म्य पूर्ण भारतभर आहे, पूर्ण जगभर आहे आणि सर्व भारतातूनही त्या मैयाला मानतात. एक छोटस उदाहरण बघू. शिवेला पूर्ण विराम देव भगवान परमात्मा सांगतात, तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात. या संसार सागरामध्ये जो कोणी मला शरण आला त्याचा मी उद्धार करतो. बघा, परिक्रमा असो, तीर्थ असो, भगवंत असो, सर्वांवर श्रद्धा आपली पाहिजे. श्रद्धा असेल, भगवंताचं नाम असो, नामावरही श्रद्धा असेल तरच लाभ होतो. छोटस उदाहरण आहे, उदाहरण आपण सर्वांनी ऐकलेलंही असेल, कितीक वेळाही ऐकत असाल, उदाहरण सर्वांना माहित आहे. परंतु त्या उदाहरणामध्ये भगवंतावर असणारी श्रद्धा, नामावर असणारी श्रद्धा. एकदा एका गावामध्ये कथा झाली, श्रीमद भागवत कथा झाली. अनेक श्रोते येत होते. त्या कथेला एका गावचा आणि एक शेतकरी गावाच्या, जसं आता इथं गोंडेगाव आहे, पुलतांबा आहे आणि पुलतांब्याला गंगा मैया नदी आहे, तसंच गोंडेगावच्या जवळ आणि एक नदी होती आणि नदीच्या पलीकडे तो शेतकरी राहत होता. दररोज कथेला यायचा, फार त्या महाराजांवर श्रद्धा होती, दररोज कथा ऐकायचा. कथेवर फार श्रद्धा बसली, त्या महात्म्यावर श्रद्धा बसली. एक दिवस विचार केला, आता आपण आणि या महात्म्याला गुरु आपण बनवलं पाहिजे आणि गुरु बनवून यांच्याकडून काहीतरी मंत्र घेतला पाहिजे, आपलं जीवन सार्थक करून घेतलं पाहिजे, कल्याण करून घेतलं पाहिजे. त्या महात्म्याला म्हणले, महाराज मला तुम्हाला गुरु बनायचं.
काहीतरी मंत्र द्या. त्या महाराजांनी एक दिवस त्याला नाकारलं. काय म्हणले, हा शेतकरी एक दिवस नाकारलं, दुसऱ्या दिवशी नाकारलं, तिसऱ्या दिवशी त्याची फार इच्छा दिसली, म्हणले काय करावं आता. मग शेवटी मंत्र दिला, गुरु मंत्र दिला. म्हणले तू काय काम करतो. म्हणले मी काय मेथीच्या भाजी आणि वांगे भाजीपाल्याचा धंदा आहे, हेच काम करतो. म्हणले तू हाच मंत्र जप, 2 वांगे 1 मेथीची जुडी. बस त्याला मंत्र दिला. त्याला आनंद झाला, नाचायला लागला. एवढा मंत्र आणि मंत्रामुळे एवढा आनंद झाला. घरी निघाला. घरी निघाल्यानंतर नदी रस्त्यामध्ये आले, त्याचंही भान नाही. 2 वांगे 1 मेथीची जुडी म्हणल्यानंतर त्या नदीवरून तो चालत गेला. बघा, मंत्र एका दिवसातच सिद्ध झाला. आपण आयुष्यभर मंत्र जपतो, आपले मंत्र सिद्ध होत नाही. एका दिवसात मंत्र सिद्ध झाला. नदीवर जायला लागला. 2-3 दिवस झाले आणि घोंगडी आथरायचा कधी कधी आणि घोंगडी आथरल त्याच्यावर उभा राहायचा. 2 वांगे 1 मेथीची जुडी. चाल घोंगडी पैल थडी म्हणल्यावर घोंगडी चालायला लागली. चमत्कारच झाला. एवढा पॉवरफुल मंत्र. एक दिवस महाराजला म्हणले महाराज आज तुम्हाला घरी न्यायची इच्छा आहे, तुम्हाला कारण संत येते घरात होची दिवाळी दसरा. माझं तसं कल्याण कसं होईल, कारण तुम्हाला गुरु म्हणलेला आहे, माझा उद्धार करायचा आहे, तुम्ही माझ्या घरी एक दिवस तरी भोजनाला चला. फार आग्रह करून ते महाराज नाही म्हणले. त्या महाराजांनी विचार केला, आपले मोठमोठे भक्त आहे, VIP भक्त, आता याच्याकडे कसं जावं. परंतु याचा फार आग्रह. शेवटी निघाले महाराजला घेऊन. आता आले त्या नदी किनारे, तिथे काही नावेचा पत्ता नाही. म्हणले हा काय आता डुबितो का काय पाण्यामध्ये. म्हणले अरे बाबा जायचं कसं. म्हणले तुम्ही काळजीच करू नका, आपल्याकडे मंत्र तुमचाच मंत्र आहे. म्हणले तुमचाच मंत्र तुम्हाला जाता याच्यातून तारून नेईन. म्हणले त्या महाराजांनी विचार केला, माझा मंत्र आहे खरा, माझ्याकडे वेदाचे मंत्र आहे, मला कधी असा अनुभव आला नाही. मी कधी वेदाच्या मंत्राने मी कधी पाण्यावर चाललो नाही. आणि हा म्हणतो की आता तुमच्या मंत्राने, आणि याला काय मंत्र दिला आता 2 वांगे 1 मेथी जुडी. आता काय मंत्र आहे का. शेवटी त्याने घोंगडी आथरली. तो उभा राहिला. म्हणले महाराज तुम्ही काळजीच करू नका. त्या महाराजांनी झाकले डोळे. म्हणले आता ही कथा शेवटची होती, आता कैसे येणे जाणे सहज खुंटले बोलले. चाललं म्हणलं आता आम्ही जातो आमच्या गावा. कथा झाली, आता शेवटचा म्हणले कार्यक्रम आपला. हा आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, पाण्यात डुबवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा शेतकरी ऐकणारच नाही. महाराजांचा हात धरला, वडील म्हणले चला तुम्ही घाबरू नका. त्यांनी डोळे झाकले. म्हणले संपलं आता आपलं. आणि याने 2 वांगे 1 मेथीची जुडी. चाल घोंगडी पैल थडी म्हणल्याबरोबर घोंगडी गेली पलीकडल्या तीराला. आणि नुसताच तो या नदीवर तरला नाही महाराज. हा दुस्तर संसार सागर तरुण त्याचं कल्याण झालं. म्हणून तीर्थ असो, नर्मदा परिक्रमा असो, भगवान नामस्मरण असो, त्यावर आपली श्रद्धा पाहिजे. आणि श्रद्धा असली तर त्यावेळेस 100% असणारा लाभ आपल्याला प्राप्त होतो. म्हणून सांगण्याचं तात्पर्य सर्व काही साधना आहे, सर्वांचं सार म्हणजे श्रद्धा आहे. भगवंताबद्दल श्रद्धा व्हावी, संत महात्म्याबद्दल श्रद्धा व्हावी, परमार्थ करावासा वाटावा. हेच तीर्थयात्रेचं, हेच नर्मदा परिक्रमाचं फळ आहे.